चला मुख्य पंच खरं तर मॅचला पुन्हा एकदा ऑन करतील जिंकण्यासाठी 67 धावांचा खरं तर हा पाठलाग आहे. अगदी मुख्य पंचांच्या माध्यमातून तुषारची भेटी आणि स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून अक्षयची चंदगुळे सर आपल्याला पाहायला मिळतील. मॅच पुन्हा एकदा ऑन 67 धावा. सरी विसा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आल्या सरशी आक्रमण समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. चेंडू जमिनीला समांतर असताना वेगवान भन्नाट 4 रन. चौकार मिळेल आणि चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलकाचा श्री गणेश सरी विसाच्या बॅटमधून 4 रन. खरं तर गोलंदाजी माध्यमातून खरं तर पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये मनोज ठाकरेच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळतंय आणि सनी मिसाळ याचा देखील एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये होत चाललाय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. सनी मिसाळ खरं तर मोठा स्फोटक खेळाडू आहे. एसटी रिक्षाची कामगिरी आपण त्याच्या माध्यमातून पाठीमागच्या इनिंगमध्ये पाहिली होती, परंतु इथे बॅटिंग करतो आडव बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मिस होतोय की काय, परंतु अगदी हाई क्षेत्ररक्षण दमदार झालंय आणि इथे देखील सिंगल जी आहे ती मात्र मिळेल. खरं तर धावा चालू ठेवणं खरं तर टीमसाठी गरजेचं आहे. खरं तर हर्षदजी बाळा जगताप यांना वाढदिवसाच्या खरं तर खूप खूप लाख लाख शुभेच्छा आहेत. त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा बॅटर तयार होईल आक्रमण करण्यासाठी. अगदी चांगला फटका चेंडूला पाठवलंय, अर्थात मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये होतोय. चेंडू वन बाउन्स पुरुष एकदा पॉइंटला 4 रन. चौकार मिळेल. खरं तर मनोज ठाकरे यांच्या चिंदड्या उडवण्याचं काम खरं तर दोनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करतायत. अगदी आक्रमण होत चाललंय खरं तर समोरच्या दिशेने सनी मिसाळच्या बॅटमधून. त्याच्यानंतर आणि पॉइंटला देखील एक चांगला फटका 4 रन मिळेल. 2 चौकार खरं तर जवळजवळ पहिल्या षटकामध्ये आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये खरं तर संधीचं सोनं मिळवत आहेत. ओहो पुन्हा एकदा डोलुक नोपो चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. मॅक्सिमम चेंडू दे धक्का आणि छक्का मिळेल षटकार. खरं तर षटकार इथे देखील मिळेल. पाठीमागच्या चेंडूवरती 4 रन होते. त्यानंतर मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये षटकार देखील आलाय. षटकाराच्या मदतीने खरं तर धावफलकावरती 15 हा आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल. सौरभ जामदासी खरं तर मैदानाच्या आतमध्ये कित्येक ब्लास्ट करत चाललाय. अगदी डावकुनेताचा खेळाडू आहे आणि ते आक्रमण खरं तर करतोय. देखील जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डावकुनेताच्या खेळाडूंना भरपूर मागणी आहे आणि सौरभ खरं तर जामदासी मैदानाच्या आतमध्ये तितकाच आक्रमण बदल चाललाय. आक्रमण झालाय. कालक्या तारखेला चेंडूला पाठवलंय. अगदी काही चेंडूवरती खरं तर मोठे फटके आलेत, परंतु त्यानंतरचे काही चेंडू मनोज ठाकरेचे देखील तितके चांगले येतील की काय. या चेंडूवरती सिंगल. त्यानंतरचे चेंडू हलक्या हाताने खरं तर चेंडूला कट केला. या चेंडूवरती खरं तर प्रयत्न चालू होते आणि याही चेंडूवरती पुनश्च एकदा एक सिंगल मिळते. अगदी 2 चौकार आले या षटकामध्ये. एक मोठा फटका षटकार अर्थात धावफलक टोटल रन्स होतो पण एका षटकाचा खेळ संपून 17 धावा खरं तर धावफलकावरती आहेत. या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल पॉवर प्लेचं खरं तर पहिलं षटक होतं आणि खरं तर संधीचं सोनं या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून अर्थात पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश खरं तर याच्याकडे देखील मोठी जबाबदारी असणार आहे. अविनाश खरं तर गोलंदाजीसाठी या ठिकाणी दुसरे षटक हाताळत असताना पाहायला मिळेल. सनी मिसाळ पुन्हा एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. उलटा पुलटा फटका यशस्वी आहे. जेव्हा जेव्हा खरं तर सनी मिसाळ हा फटका खेळलाय तेव्हा खरं तर फटका यशस्वी होत चाललाय. मॅक्सिमम खरं तर षटकार मिळेल. 6 धावा.
सनी मिसाळच्या बॅटमधून खरं तर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. अगदी पाठीमागच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती खरं तर समोरच्या दिशेने चौकार होता, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती उलटा पुलटा षटकार. ओ इथे देखील आक्रमण थर केलंय, चेंडूला अगदी पाठवलंय. सनी मिसाळच्या बॅटमधून ब्लास्ट होत चाललेत. इथे देखील एक चौकार आहे, पाठीमागच्या चेंडूवरती षटकार, परंतु त्याच्यानंतर पुरुष एकदा चौकार. अगदी दोनही चेंडूवरती खरं तर जवळजवळ 10 धावा आतापर्यंत तरी सनीने कमवल्या त्या षटकामध्ये. अगदी चांगला आक्रमण सनी मिसाळच्या बॅटमधून आतापर्यंत. एक चांगली सुरुवात, एक प्लॅनिंग जे आहे ना मित्रांनो, ते प्लॅनिंग आज कासवराज सासवड टीमचं पाहायला मिळेल. अगदी षटकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोनही चौकार, ते देखील एक आक्रमण होत असताना पाहायला मिळतंय. धावफलक जवळजवळ पाहायला मिळेल 31 रन्स, 31 या आकड्यावरती खरं तर धावफलक पोहोचलंय. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि पूर्णपणे आज मात्र कासवराज सासवड टीम खरं तर प्लॅनिंग मधून मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळेल. अविनाश खरं तर इथे कमबॅक करायला हवाय, कारण की तीनही चेंडूवरती मोठमोठे ब्लास्ट खरं तर बॅटरनं केले, त्याला प्रत्युत्तर देणं खरं तर आपलं काम आहे. इथे चांगले चेंडू हाताळावे लागतील. कमबॅक खरं तर अविनाशला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सनी तयार, सनी आज सनसनी चेंडूला पुन्हा पाठवलंय. अर्थात सलगचा बॅक टू बॅक तिसरा चौकार सनी मिसाळच्या बॅटमधून आलाय. आक्रमण आणि आक्रमण खरं तर पाहायला मिळतंय. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतरचे बॅक टू बॅक सलग 3 चौकार. खरं तर या ठिकाणी अथर्व शेलर यांचं खरं तर शुभ आगमन होतंय. SRR जेजुरी संघाचे खरं तर चॉईस प्लेयर आहेत आणि खरं तर कार्यकर्ते आहेत आणि भरघोस मदत यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीला होती आहे. ओहो इथे देखील एक चांगला फटका अटॅप करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल आहे, फेकी थोडीशी फसली आहे, फेकी तर फसली आहे, सिंगल थर मिळाली आहे. त्याच्यानंतर दुसरीचा सुद्धा प्रयत्न आणि मिळतील त्या पुन्हा एकदा 2 धावा. दोन धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक बदलत असताना धावफलकावरती 37 आकडा आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा कोलटप्पाचा अगदी चेंडू छोटासा एक हलगफटर उडवण्याचा प्रयत्न, परंतु फाटका फसला. चेंडू जमिनीला समांतर आहे, समोरच्या दिशेने अगदी लोंगोनला पाठवण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती अगदी सिंगल मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर पाहायला मिळेल. पॉवर प्लेची 2ही षटकं आतापर्यंत संपलेत आणि 2 षटकांचा खेळ संपला. टीम कासवराज सासवड टीम आतापर्यंत पोहोचली 38 या आकड्यावरती. जवळजवळ पाहिलं तर इक्वेशन अर्थात समीकरण बनेल 36 चेंडू आणि 29 धावांचा खरं तर पाठलाग खरं तर करावा लागेल. बॅटिंग पॉवर प्लेची खरं तर मागणी या ठिकाणी केली गेली आहे. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 29 धावांचा पाठलाग कासवराज सासवड टीम करत असताना पाहायला मिळेल. सनी मिसाळ पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. अगदी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बशीर शेख गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. तिसरं षटक पाहतोय. कोलटप्पा चेंडू आल्या सरशी आक्रमण आलाय. ब्लास्ट सनी मिसाळचा चरण षटकार. सनी मिसाळ खरं तर आज पुढे फॉर्म मध्ये असलेला खेळाडू या खरं तर पाहायला मिळेल. मागील षटकामध्ये जर पाहिलं 1 षटकार, त्याच्यानंतर सलग जे बॅक टू बॅक 3ही चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु आज आहे ना तो सनी मिसाळ पूर्णपणे मिसाईल मॅन बनलाय सासवड टीमचा. त्यानंतरचा चेंडू पुन्हा ओहो इथे देखील फटका थोडासा फसला गेला. अगदी स्क्वेअर दिशेने चेंडूला पाठवलंय आणि याही चेंडूवरती बेतील त्या पुन्हा एकदा 2 धावा. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय.
सरी तयार. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने खरं तर हा आक्रमण आहे. याही चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर सिंगल खरं तर सिंगलवरती समाधान या ठिकाणी पाहायला मिळेल. धावफलक सिंगलच्या मदतीने बदलेल. 47 धावा खरं तर धावफलकावरती आहेत. 47 ऑन द बोर्ड, 47 धावा. जवळजवळ पाहिलं तर अजून देखील एक जिंकण्यासाठी 20 धावांचं खरं तर पाठलाग इथे देखील एक करायचा आहे. त्याच्यानंतरच चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो, अगदी इथे इट इज अ नो बॉल. इथे नो बॉल कळवलाय आमच्या पंचांनी देखील. खरं तर नो बॉलची अतिरिक्त धाव खरं तर या ठिकाणी गेलेली पाहायला मिळेल. आता मात्र उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू पुरंदर प्रीमियर लीगचा सुपर हिट आणि फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. फ्री हिट. इथे फ्री हिटचा चेंडू आणि अर्थात जर पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मिळेल. पुढील चेंडू इथे देखील एक आक्रमण तर झालाय. चेंडूला खरं तर पाठवलंय. अगदी 1 बाउन्स झालाय, 2 बाउन्स झालाय, रोखला गेलाय. सिंगलच्या मधील 2 धावा. इथे देखील दुहेरी धाव जी आहे ती मात्र मिळेल. त्यानंतरचा चेंडू पुढे ससावला. क्रॉस बॅट, यष्टीरक्षक कॉर्ड हँडचा शिकार. इथे विकेट आली आहे. बॅक टू द पवेलियन नशील देखील व्हावं लागेल. अगदी विकेट आली आहे. पहिला धक्का असेल तो मात्र कासोरा सासवड टीमसाठी. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर चालायचं आहे. जास्त वेळ नकोय आपल्याला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळी करण्यासाठी सज्ज होतोय. सोहन मेमने खरं तर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहिलं तर 17 धावांचं खरं तर आवश्यकता आहे. अगदी 50 धावा धावफलकावरती. 17 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल टीमसाठी. मॅच पुढे एकदा ऑन केली जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून अगदी 4थं षटक आपण मनोज डागर यांच्या माध्यमातून पाहतोय. सदीप विसाळ ब्लास्टर खेळाडू. जवळजवळ 12 चेंडूमध्ये 36 आतापर्यंत धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अजूनपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न खरं तर करू शकले नाही सॉकर टीम. त्याला इथे अगदी चांगला चेंडू मनोज डागरेच्या माध्यमातून आणला गेला आहे. जवळजवळ पाहिलं तर 17 धावांचा पाठलाग अजूनपर्यंत उरलाय. 50 धावा देखील एक पूर्ण आहेत आपल्या टीमच्या कासवराज सासवडच्या. फटका आणि फटका फसला गेला. डाऊन दी बॉल अभि, परंतु इथे 1 बाउन्स. या चेंडूवरती अगदी सिंगल आहे. सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलेल. परंतु इथे खरं तर सने मिसाळला रोखणं गरजेचं होतं. अगदी 1 बाउन्स खरं तर कॅरी झाला, परंतु इथे झेल पकडणं महत्वाचं होतं. त्यानंतरचा चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये असेल. सोहम मेमाने. पुढील चेंडू अगदी खोलवर टप्प्यात चेंडू. या चेंडूवरती अगदी पाहायला मिळेल पुन्हा एकदा इथे देखील एक सिंगल आहे. सिंगलच्या मदतीने खरं तर शिखर देखील आपण गाठू शकतो. त्याच्यामुळे इथे आक्रमण देखील एक करत नाही दोनही खेळाडू. अगदी बॅक टू बॅक सिंगल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा सरी विसासाठी बॅटर तयार. मनोज ढगारे गोलंदाजीच्या माध्यमातून घुटना टेक तमाशा करण्याचा प्रयत्न होता सरी विसाचा, परंतु फटका जो आहे तो मात्र मित्रांनो पुढे एकदा फसला गेला. अगदी डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय.
खरं तर पहिलं षटक मनोज ढगारे देखील एक हातळ होतं, तिथे देखील एक चांगली गोलंदाजी थोडीशी फसली होती. त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये करतायत. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू जमिनीला सबंध या ठिकाणी होतोय. याही चेंडूवरती देखील एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने खरं तर धावफलक बदलत असतात. धावफलकावरती 53 आकडा आहे. 25 चेंडू तर जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. अजून देखील 14 धावांची खरं तर गरज आहे. SRR जेजुरी टीम आणि पारेश्वर रॉयल्स टीम आपण तयारीत राहायचे लक्षात घ्या. खोला टप्प्यात चेंडू आडवा पाटणे, एक घुटनाट्य, एक आक्रमण तर झालंय. या चेंडूवरती मिळाली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने दुसरेचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि मिळतील त्या 2 धावा. अगदी याही चेंडूवरती पुरेशी एकदा 2 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 4चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावांचा आकडा 55 रन ऑन द बोर्ड. 55 धावा धावफलकावरती आहेत. सामना संपला की SRR जेजुरी संघ लगेच मैदानाचा ताबा घेईल लक्षात घ्या. मॅच पुढे एकदा आउट खेळली गेली. 32 सेकंडच्याकडे गोलंदाजीच्या माध्यमातून एक मोठं सोपवलं गेलंय, परंतु आक्रमण झालाय. खोलवर टप्प्याचा या चेंडूवरती सिंगल. चेंडू जमिनीला समांतर आहे. रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक सुद्धा आहे आणि याही चेंडूवरती मिळतील त्या पुन्हा एकदा 2 धावा. जवळजवळ पाहिलं तर अजून 10 धावांची खरं तर जिंकण्यासाठी गरज आहे. त्याच्यानंतरचं चेंडू सनी. ओहो सनी आणि सनसनी. चेंडू मात्र पुन्हा एकदा आउट ऑफ द पार करतात. 1 बाउन्स 4 रन. चौकार. जवळजवळ सनीच्या धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि 44 धावा खरं तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. 18 चेंडू आणि 44 धावांची खेळी खरं तर नाबाद फेरीमध्ये अजूनपर्यंत मैदानाचा तट सनी मिसाळ खरं तर सोडत नाहीये. अजून जिंकण्यासाठी खरं तर 6 धावांची आवश्यकता आहे आणि सनी मिसाळला खरं तर 50 पूर्ण करण्यासाठी 6 धावांची गरज असेल. सनी मिसाळ. त्यानंतर चेंडू. इथे 50 थांबवली जाईल की काय? ठोके तर वाढलेत, परंतु 50 थांबवण्याचा प्रयत्न करत होता साकुडे संघ, परंतु या ठिकाणी झेल जो आहे तो मिस केला जाईल. सनीला पुन्हा एकदा एक जीवनदान आणि याही चेंडूवरती मिळतील ती 2 धावा. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा सनीसाठी आहे. अगदी कट केलाय पाठीमागच्या दिशेला चेंडूला आणि याही चेंडूवरती मिळेल ती पुन्हा एकदा सिंगल. अगदी दमदार खेळी करत तर सनीने आत्ता या मॅच मध्ये देखील एक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ पाहिलं तर धावफलक आतापर्यंत 64 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी खरं तर अजून देखील एक 3 धावांची गरज आहे. सनी मिसाळ खरं तर नॉन स्ट्राईकला उभा आहे. 47 धावांवरती आतापर्यंत पोहोचलाय वैयक्तिक. हलक्या हाताने खेळलाय. इथे देखील जर पाहिलं तर याही चेंडूला एक चांगला चेंडू आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. तीन धावांची खरं तर गरज आहे. त्यानंतरचा चेंडू. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 5चा खरं तर खेळ संपलाय. धावफलकावरती 64 आकडा आहे. तर जिंकण्यासाठी कासवराज टीमला बनवायच्या त्या 3 धावा आणि सनी मिसाळ खरं तर स्ट्राईक वरती असेल. अगदी स्टार बनलाय. आतापर्यंत आपलं पॅड मधून 47 धावा वैयक्तिक बनवल्यात. जिंकण्यासाठी तर 3 धावा आहेत सनीसाठी आणि आपल्या 50 साठी सुद्धा 3 धावांची गरज सनी मिसाळला आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. संतोष पाटील. षटक क्रमांक 6वे षटक संतोष पाटील यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3 धावांची गरज. सनी मिसाळ खरं तर इथे देखील संतोष पाटील यांच्या माध्यमातून अगदी चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. ओ
इथे देखील एक चांगला फटका कट करण्याचा प्रयत्न, अगदी 50 पूर्ण होते की काय, परंतु या ठिकाणी पाहायला मिळेल सिंगल थर मिळाले. त्याच्यानंतर दुहेरीचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय आणि मिळतील त्या 2 धावा. आणि अगदी सनी मिसाळ आतापर्यंत 22 चेंडूमध्ये 49 धावांपर्यंत पोहोचलाय आणि अजून देखील आपल्या टीमसाठी 1 धावेची खरं तर आवश्यकता आहे आणि 50 साठी खरं तर 1 धावेची आवश्यकता सनी मिसाळसाठी आहे. सनी मिसाळ अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, याही चेंडूवरती डॉट बॉल. विरुद्ध चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. एक दमदार खेळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये कासोरा सासवड संघाचा एक मिसाईल मॅन अर्थात सनी मिसाळ 50 पर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होतोय. अगदी चेंडूला पाठवले, अर्थात आक्रमण तर झालंय. फिनिश, मॅच फिनिश आणि सनी मिसाळची 50 पूर्ण. एकदा बॅट वरती करायची आहे सनी. एक जोरदार टाळ्या या सनीसाठी. जवळ पाहिलं तर खरं तर PPL आणि पुरंदर 2025ची प्रीमियर लीगची खरं तर 2025ची पहिली 50 सनी मिसाळ आपल्या नावावरती करत असताना पाहायला मिळेल. चल अबीर शिकलकर यांना विनंती आहे की आपण समालोचक कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. समालोचक कक्षामध्ये या अबीर शिकलकर. आणि SRR जेजुरी टीम क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचे. SRR जेजुरी टीम क्षेत्ररक्षण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये सजवायचे. जास्त वेळ नकोय आपल्याला. पारेश्वर रॉयल्स टीम आपले